भावांनो आपल्या इकडे पाणी लागलेलं आहे हे बघा. आणि हे आताच आपण कंप्लीट केलेलं आहे, इथून फोडून आपलं कंप्लीट झालेलं आहे जस्ट. म्हणजे हा आपल्या डिफिकल्टी आलेली सांगू शकता. आणि हे बघा, हे इथून एक झालेलं आणि इथून पुन्हा पाणी यायला स्टार्ट झालं. आता आपल्याला इथून पाणी येत होतं ते माहिती होतं, आपण ह्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला जर तुम्ही बघितलेला असेल तर. आणि मी खोदतं थोडंसं इकडे आलो आणि इथून पुन्हा दुसरं पाण्याचा म्हणजे झरा लागलेला आहे, नदी लागलेली आहे, जे पण तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आता आपण इथून सीधा अजून पुढे खोदत गेलेले आहेत. आता इथून खोदत गेल्यानंतर हे बघा, आता इथून माती यायला स्टार्ट झाली. म्हणजे पहिला दगडाचे ब्लॉक होते, आता मातीचे ब्लॉक. म्हणजे काय कटकत आहे यार या गेमची पण. चला बघूया आता काय अनएक्सपेक्टेड होईल ना भाऊ, त्याची काहीच गॅरंटी देऊ नाही शकत. कारण कधीपासून आपण मायनिंग करताना दगडातून पाणी आला, आता हे दगडाचं संपत आहे आणि माती येते. तर शक्यता अशी असू शकते की इथे कुठेतरी तलाव असू शकतो. बाकी असं नाही की काही गॅरंटी आहे की इकडे असणारच, पण इथे तलाव असू शकतो. जोपर्यंत मला वाटते, जिथपर्यंत मला वाटते की आयडिया आहे की तिकडे तलाव असू शकतो, कारण त्याच तलावातून पाणी येत असेल. बाकी ह्या डोंगरामध्ये पाणी कुठून येईल भाऊ, कारण ह्यांच्या डोंगरामध्ये झरे आहेत. भरोसा नाही, काहीसुद्धा असू शकते भाऊ. तर ह्या गेमवाल्यांची भरोसा नाही. मला तुझ्यावर भरोसा नाही, ना तुझ्यावर भरोसा आहे. साज यो तुझा जीव माझा गुंतला ग, उषा खाली फोटो तुझा चांदरातीला, तुझ्या विनीतल फुल म्हणून विसावल मन, त्या विसावल्या मनालाही घेन साथीला ग. मी एकदम भाऊची गाणी बोलत बोलत हा गेम खेळत आहे. कारण ह्या त्याचं कुठून नाही एनिमीज काहीच येत नाही. तर हे भाई आता मातीचे पण ब्लॉक संपले आणि हे वाले ब्लॉक आले. वरनं ओपन झालं काय? ओके 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 भाई, इथे ओपन झालं वरनं. हे कोणत्या तलावात येऊन पोचले आपण भाई. इकडे एक तलाव आहे, पण ज्या तलावात पाणी मिळत नाही, पण इथून झरा आहे. आय डोंट नो, जे पहिला इथे तलाव असेल, त्यानंतर इथे हा तलावातला पाणी जमिनीत गेला, तलाव सुकलं, पण जमिनीत अजून पाणी आहे. कितीतरी वर्षापूर्वी ह्या तलावात पाणी होतं, त्यानंतर त्या तलावातलं पाणी संपलं. म्हणजे वरून त्या तलावातलं पाणी संपलं पूर्णपणे. पण ह्याच्यात तलावाच्या खाली जे तलाशी पाणी होतं किंवा झऱ्यामध्ये पाणी होतं, ते अजून वाहत आहे. वर्षानुवर्षे झालं ते पाणी वाहत आहे आणि तेच आपल्याला इथे उत्खननामध्ये सापडलं, असं मला तरी वाटते. बाकी काय सीन आहे ना, त्याची काहीच आयडिया नाही. असं इतिहास तज्ज्ञांच्या मतानुसार की हे तळं सुकल्यानंतर ह्यातला जो पाणी आहे तो खाली जमिनीत झऱ्यांना मिळाला आणि तिथून उत्खनन चालू असताना आपल्याला झऱ्यामध्ये पाणी लागलं, असं मला तरी वाटतं. बाकी काही गॅरंटी नाही आहे. गॅरंटी नाही म्हणजे ह्याच्यावर पुढे संशोधन करण्यात येईल. आपण इथून सखोल उत्खनन करत अजून पुढे जाऊ आणि थोडासा शोध घेऊ की पुढे काय सापडते आपल्याला. कारण इथे